अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कैशी आहो सगळी? बेसच असाल. मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह तुमच्या सगळ्यांना बेस ठेव, सलामत ठेव, खुश वक्ती देव. आमीन. आमीन आमीन या रब्बुल आलमीन. चला, वेलकम बैक कोकण की दुनिया. आपका स्वागत है, खुशामदीद हमारे चैनल में. अभी आज हमने ऐसी कुछ आपको ख़ास बात बताने के लिए आए हैं. मैं कहता, मेरा ख्याल है कन्नू तू स्टार्ट कर बोलने का. गाववाल्यांनो, कोकणवाल्यांनो, माशाअल्लाह. मुंबईवाल्यांनो, देशवाल्यांनो, विदेशवाल्यांनो, कैसे हो सगली? बेस आओ ना? कैसे हो आप सब? वेलकम बैक टू अवर न्यू व्लॉग. कन्नो एंड नासिर के व्लॉग में आपका स्वागत है. अल्हम्दुलिल्लाह. अस्सलाम वालेकुम. आज आम्ही लोक आयला भाव वांगणकरवाडी बस स्टॉपवर. बेसोनी जागा आहे, वारो फुलफिल आहे माशाअल्लाह. आणि एक चंद बातें तुम्हाला सांगू आणि थोडाफार आमच्या गावाच्या बाहेरातल्या पण तुम्हाला नॉलेज देव, कोकणच्या बाहेरात नॉलेज देव. आणि बघा पुरे आपलं स्वतःला का स्टडी नसते त्या बातीची की आम्ही तुम्हाला काय एक्सप्लोर करी आयला. जी मनात असते, Actually. दिलात असते ती आम्ही बोलून टाकतो. क्या बिंदास बोल. अजिबात कळाई नसते त्या बातीची की आम्ही काय आता तुम्हाला सांगणार आहोत. बिंदास बोल. पण मन झायलाय आहे की काही तुमची बात करवी, काहीतरी चर्चा करवी, काही राय मशवरे घेवे, काही देवे. तर बनून रे आमच्या व्हिडिओवर स्टार्ट टिल एंड. बघा नजारा, बघा आमचं बॅकग्राऊंड बघा, माशाअल्लाह. माझा बोलणं ही आहे की गावात, पुऱ्या कोकणातची बात आहे, माझ्याच गावातची बात नाही. पुऱ्या कोकणात आपले जे मोहल्ले आहात ती घरा बंद आहात आणि मोप सारी घरा अशी आहात की ते मेंटेन्स नाही करत, मगून ती पडली गेली. आणि काही जणांनी येऊन पाडलेन घरा, आणि आता पाडल्याच्यानंतर त्यावरती घर उभा राहील की नाही ह्याची काही आपल्याला उम्मीद काही दिसत नाही. ते कैसा असते, गाव उन्नतीवर गेला पाहिजे, कारण आपल्या देशातून चंद्रावर गेलेले आहात माणसं. मग ते आपला गाव उन्नतीवर पोचला पाहिजे, ते खलती येते आणि उन्नती नाही, सगळी डिस्ट्रॉय होते आणि हर एक चीज डिस्ट्रॉय होते. गावात ऐसा दिला आहे की गावात माणसं नाही, त्या हिशोबाने वांद्रा सगळ्यात जास्ती दिली आहेत. माणसं होती तेव्हा वांद्रा नाही होती. तू तरी काही बोल की वांद्रा काय, डुकरा काय, मोप काय, जंगली जानवर झळलेले हात, बिबट्या पहिल्याला आम्ही ऐकण्यात मिलियाचा आम्ही नान होता. आता बघिया पण मिलिया लागलेतात, न्यूजला व्हिडिओज या लागलेतात की बाबा फलान गावात फलानवाडीत बिबट्या पकडलो गेलोय, वन्यजीव पकडलो गेलोय, किंवा खच्चा एक बाईकवर जात्या दुचाकी स्वारवर जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला नाही. तीही सिर्फ बिकॉज ऑफ माणसाने गाव सोडले नात, माणसाने वस्ती सोडले नात, मुंबईची राह धरले नात, मुंबईच्या मार्गावर चालतात, मगून हे गाव बसाड पडले आणि जानवरांनी त्यातला बसेरो केले ना. माझा काय बोलणं आहे, मुंबई इज इम्पॉर्टंट. मुंबई इम्पॉर्टंट आहे तसं आपलं गाव पण इम्पॉर्टंट आहे. मुंबईला जाणं जरुरी आहे, कारण माणूस कामधंदे करेल, कमवेल धमेल तेव्हा पोट भरू शकते. गावात पण पोटा भरली जातात, पण त्या हिशोबाने नाही, जशी अमाप पैसो येते तैसा नाही आहे. पण ऐसा काही करा ना की गावात पण तैसो अमाप पैसो आयलो पाहिजे. तर जे पण हैसियत म्हणजे जे एकदम मोठी पोस्टवाली माणसं असतात, जे काही भला करू शकतात गाववाल्यांचा, गावाचा भला करू शकतात, काही उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी ऐसा काय केला पाहिजे गावात, त्याचा तुम्ही लोक काही जरा थिंकिंग करा, सोचा. आणि जे लोक गावात सेटल आहात त्यांच्यासाठी काही कार्याची कोशिश करा की ते इकडे काही याने जरिया हो. आता फॉर एक्झाम्पल एक बेस्ट जरिया ऐसा आहे की जे टुरिझम जी आहे ही मोप काही फैललेलं आहे, ते माझी मच्छर मारत जाते, कारण हरियाली आहे मोप, त्या हिशोबाने मच्छर मोप आहे. मच्छर मोप याने आपण ध्यान दिलं ते नाही चावणार.
हां बोशो घेऊन जाते मच्छर ते घेते मला. हां त्यासाठी हिला चीड येते म्हणून तिला मच्छरला मारून टाकते. रेसिपी ऐसा काही नाही आहे, मिसगाईड करू नको. ऐसा काही पण नाही आहे, तिथे तुम्हाला चावलीच पाहिजे. ऐसा रे येस, म्हणजे कर भला तो हो बुरा. हां काही नाही आहे. अच्छा ते मुद्द्यावर येत आहे मी की ऐसा आहे की काहीतरी झायला पाहिजे. माझी बात समजत असाल तुम्ही की मोठी मोठी माणसं आहात, त्यांनी जरा गावाच्या वरती तवज्जो द्या आणि काही कार्याची कोशिश करा. बघा मोप सारी माणसं काय करतात, आपली आपली जमीन 500 एकर पण आहे, कुणाजवळ 1000 पण आहे, 100 आहे, 200 आहे, जी पण आहे. अगं ह्या कुत्र्यांच्या वरती काय अकरी जाऊनी आईला बघ. मरण आईला की बा कुत्रे बघा किती परेशान करतात. मच्छर ते मच्छर कुत्र्यांनी पण पिडले ना तर हां बात करून देत नाही. नाहीतर काय. अच्छा प्रोसेस घेऊन द्या त्यांना येस येस आय विल प्रोसीड. बघा परत जायला परत अजरीन भरला त्या कुत्र्यानं. अरे यो पैसा रॉकी गो अवे. हां ते काय करणार, कुत्र्यांचंच राज आहे आता सगळ्या इकडे. कुत्र्यांचं राज नाही ते काय. हे कुत्रे किती आहेत 2-3 कुत्रे ह्या साईडला गेले, नाही यार. कुत्रे तिकडची धावत आले. पोरांच्या वरती केव्हा हल्लो करू शकतात, त्या कुत्र्यांना ठेवला नाही पाहिजे. कुत्रे असली पाहिजे पण ते हे मोपच अमाप जाईल इथं अंगावर बिंगावर येईल ते पोरा काय करतील. ठीक आहे ते काहीतरी विचार करा. गावोगावी घराबंद आहात, पडलेली आहात, त्याला दुरुस्तीला बघा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की एका घरात जर 4 भावंड हाव आणि त्यांची कोणतरी बांधिया मागत असेल तर त्याला परमिशन द्या, बांधा आणि आबाद करा गावाला. गाव आबाद होईल ते मस्जिद पण आबाद होईल. हां अल्हम्दुलिल्लाह गावात रौनक राहील. पहिले कशा अशी आता गाव भरलेलो होतो. हां अरे जी बोल तू गावातच पैदा झाली, गावातच राहिलेली आज. हां तुला सगळं माहिती आहे की नाही. गाव काय फुल भरलेलं होतं. मोहरम काय, हुरूस काय आणि शाद्यो काय, मंगण्यो काय, ढोल बाजे, शिवरात्री, आणखीन गुढीपाडवा, त्याच्यानंतर दहीहंडी वगैरे वगैरे सगळं सेलिब्रेट करायचे आम्ही. सगळ्यांचे तेव्हार मजा यायची माशाअल्लाह. अच्छा मेन इम्पॉर्टंट काय मी बोलताय करणं जी की जेव्हा गाव भरलेलो होतो तेव्हा कुणाचे काही शादीचा प्रोग्राम असलो ते विचारूच नको यार. मग ते मजा यायची. कमीत कमी 4-5 महिने आधीपासून ती पापड बनवा, दुनियाचे पापड, म्हणजे पुरो गाव जमा व्हायचं, पुरे गावाची बायका. आणि ती अलगच मजा. म्हणजे त्या घरात सगळ्यांचा जेवण, परत ती पोराटारा पण त्यांची यायची, त्यांना पण जेवण. आणि दुसरी बात काय आणखीन काय आहे, जेव्हा शादीचं मतलब सीझन माहोल चालू झालो. जैसा की आता हल्दी लागली, पहिली हल्दी, दुसरी हल्दी, 5वी 10वी 15वी किती पण हल्दी लागायचो. पहिले मोप लागायचो ते वयाचा आयसा की नावनी बोलतात. आजकाल नाश्त्याचा फॅशन आहे की नाश्ता बोलतात. कोकणी काय असो किंवा भारतीय असो नाश्ता बोलतात. नावना बोलला सोडून टाकले ना. तेव्हा सगळ्या माणसांनी कोकणी बोलला ना असे कमी करून बंदच करून टाकले ना. तेव्हा नावना बोलियाचा, नाश्ता नाही बोलियाचा. नावणी इतकी याची ना माशाअल्लाह की नावण्याच्यासाठी स्पेशल शादी करा. मालो जो आपलं अशियाचं तो रिकामो अशियाचं शादीच्या आधी रिकामो करून ढियाचे का एक बायको खर्ची देते ते एक बच्चा वर्षी घियाचा. इतकी प्लेटा नाश्त्याची, नावण्याची, इतके मिठाईचे बॉक्स इतके. आणि मिठाईचे बॉक्स ते मोस्टली होयाचीच नाही, आशियाचीच नाही. करडे स्टीलच्या डब्याला करडे बोलियाचे. जर्मन ॲल्युमिनियमचे डबे, त्याच्यानंतर वगैरे प्लेट्स, काचीची प्लेट्स डिनर सेटची. त्यात नाश्ते याचे तर बरं. नाश्ते काय बघाल तुम्ही, चवांचे शिंगो, मिठल्यो, सांदा, दुधेरी, भालवरी, खजुरी, दुधेरी बोलू दुधेरी. इतकं काही नाश्ता अशियाचा. अल्लाहू अकबर. सकरोल्यो, कोबी, सोकरी, मजाच मजा. अल्हम्दुलिल्लाह त्याची मजा याची. आणि मग त्यातला नावी लोक खायची, खावं याची, फुल मजा याची. मस्तपैकी सेलिब्रेशन होयाचा. शादीचा काय, हल्दी मेहंदीचा काय, शादी आज ती मजा राहिलेली ना. शादी जवळ आली की
आमच्या गावात समजा आपल्या कोलतारच्या म्हणजे दिलारामाचं घर आहे. जी. माशाल्लाह. मोपनी एक बाई होती, अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह तिला जन्नतीत जागा देव. आमीन आमीन. तुम्ही हात गलती कराल काय काही पण करता. अस्तगफिरुल्लाह. आपल्या गावात एक वाईट घर आहे, मोठमोठा घर आहे माशाल्लाह. सगळ्यांचीच घरं मोठी आहेत अल्हम्दुलिल्लाह. पण ती घर दिलारामाचं घर. आणि दिलारामा मोपनी एक बाई होती. आम्ही बघलेले आहोत दिलारामा दादीला माशाल्लाह. ती म्हणजे तोंडांशी तिचे फुलात पडायची अल्हम्दुलिल्लाह. आणि त्या घरात जेव्हा एक दिवस शादी होती, ती कुणाची शादी होती, 3 दिवस लगातार पुऱ्या गावाला जेवण नाश्ता जेवण म्हणजे सुबाला ब्रश लावून कोलगेट करून नाहून धुवून घरांशी यायचा, नाश्ता करायचा, जेवण दुपारचा, रात्रीचा जेवण आणि निजयाला घरात यायचा. म्हणजे आम्ही अम्मा बोलियाची. मी पण अम्मा बोलियाची. इतकी नेक हस्ती होती ना आमची माशाल्लाह, की गावात आम्ही असो की गरीब असो, ज्याला पण कुणाला गरज पडली ना आणि त्यांच्याजवळ जर टोन खोलले ते त्यांनी कधी निराश करून नाउमीद करून लावलेली नाही. शाळेत तशी माणसं अगोदर असतील, पण दिलारामाच्या नंतर आम्ही तशी माणसं नाही बघला. अल्लाह पाक त्यांना जन्नतुल फिरदौसला आलाशी आला मग का नसीब करो अल्लाह पाक आमच्या अम्माला. माशाल्लाह मोठ नेक खातून होती आमच्या गावांची. त्यांचा मकाम बुलंद करो अल्लाह. कुणाची तकलीफ मोप करीबशी ती महसूस करियाची आमची अम्मा. मोप नेक बाई होती. म्हणजे काय गावात म्हणजे अलगच बात होती माशाल्लाह. हर तरीकेचा. आणि 11वी किती व्हायची माशाल्लाह. मोहरम बोललं आता मोहरम चालू आहे. मोहरमला पण 10 दिवस ही व्हायचं ना आपला मौलूद काय होते ती मौलूद मजलिस व्हायची. जबरदस्त. आणि त्यातला जी चहा मिलियाची माशाल्लाह. चाय चाय कवा तुमला मिळली. अरे मोहरमात म्हणजे ती मजलिस होते. मजलिस रात्री मजलिस व्हायची तेव्हा चहा मिळते ना. काय यार 11वीत पण चहा 11वीत ते मिळतेच. पण मजलिसला माशाल्लाह. याने जी आम्हाला याद आहे बचपनचा ती आम्ही बोलता आहोत. काही चुकी राहिली ते माफ करा आम्हाला. आम्ही होता लहान टुकू ऍक्च्युली होयाचा काय मतलब गमचा मतलब काही आपला बोलतात ना 11वी असो, तालील मौलूद असो, मर्सिया असो, काही असो. पण आम्हाला लहानपणाला काय मतलब माहिती आहे. आम्ही हर हातला सेलिब्रेट करायची, करायची, खेळायची, उतमालियाची. बचपना उसको ही कहते हैं. आता इकडे मर्सिया पडाता, इकडे तालील पडाता, इकडे आम्ही उड्या मारता, खाता पिता मस्ती करता. बोलला का जाते हॅलो बघला ना कुत्र्यांची किती आवाज आहे. मोप डिस्टर्बन्स आहे. म्हणजे कुत्र्यांचंच राज आहे बोलताय. तेच बघतात आम्हाला बोलियाच देत नाही. तर माझे बोलियाचं मत आता मी कधी परत दिमागांशी आउट होते. काय बोलत होतो म्हणजे पोरकट चाले म्हणजे बचपना असते ती यालाच मगून ते बोलतात ना की कोई मगून बोलतात ना. बचपना जी असते ना बचपना मोप ही असते. बचपनात काय बरं आहेत ना. बचपना जी असते बचपन कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. इसीलिए वो गाना निकला है. व्ह्यूअर्स कुणाच्या घरात शादी असो 11वी असो काही पण मतलब असा फंक्शन असला काही पण अशी मतलब खुशीचं वक्त असलो आणि जेवण असला गावातला अकिको असो ते गावातलं जेव्हा जेवण लागायचा तेव्हा जमातीची दावत अशी याची सगळ्यांना. टोटल माणूस जी आले याचाच. पण हर कुणाच्या घरात एक जैफ इन्सान अशी याचा लेडीज ते नाही. आणि नाही पण जर कोण असला तरी त्यांच्या घरात जमातीशी एक बासन जेवणाचं जायचाच. लॉक करून पण ती माणसं आलेली असली तरी त्यांच्या घरात ती बासन जाणारच. आता त्या बासनातलं म्हणजे काय आपल्या डेगेचा सालना धान पापड लोणचा वैद्याचा आमटी आणि मग ती वाटणारी कोण आम्ही चण्याची आमटी. आम्ही लहान होता तेव्हा आमचे सिनियर करियाचे. पण आम्ही जेव्हा मुठ्ठी जायला आम्ही पण सुट्टीतल्या मुंबईशी यायचे ते ऐशा काच कारखान्यातला आम्ही ते जायची. मग आमच्या हातात लेडीज मतलब पोरी बाप पोरा आम्ही सगळी मिळून पुऱ्या गावातलं जेवण वाटायची. तेव्हा कशी गाव भरलेलं होतो. ते काय व्हायचं हर एक पोरा पहिल्या ना पोरगे पहिल्यान त्यांचं पापड करून खातील आणि आम्हाला पण बोलतील खावा. काय मला याद आहे डल्ली खावा 2-2 4-4 डल्ले अशी याचे. ते पोरा सुरुवात करायची. बदमाश ना नॉटी खावा खायचा. एक डल्ली ठेवायची
केव्हा पापड वाऱ्याने उडून गेलो बोलले पापड उडूनच गेलो बोलले त्यातून पापड काय उडून कारण गेलो. बघा इकडे आमच्या इकडे बघा. तीन ऐसे मोहल्ले आहेत म्हणजे खाडीच्या त्या साईडला लखलतर आणि खाडीच्या साईडला पहिला आमचा निंबुडेवाडी हो. इकडे जेवण जायचं म्हणजे पापड उडणारच उडणारच म्हणजे नाही, गावांच्या गावात पण उडियाचं असं नको बोलू, पोटात. पोटाला पण उडियाचं. पोटात जायचं पोटात. आता आमच्या संगतची आमची जी पिढी आहे आणि ती पोरा किंवा पोरी आमचा व्हिडिओ बघत असली ते नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा करतील. कशा हरकत आपण केला वाव की नाही, नक्कीच केला वाव. Yeah. आणि सॉरी ज्यांचे पण आम्ही पापड खाल्ला वाव, ज्यांचे पण आम्ही डलं काढून खाल्ला वाव, सॉरी नाही बा ती सगळ्यांनी हीच करत येतात ते जे मुठ्ठे झालेत ना जहीर झालेत ते बचपनला ते पण शरारत करत पण आम्हाला नॉलेज द्यायची की बाबा आम्ही पण तीच केला वा, चालते गे. बरोबर आहे ऐसा आशियाचा तर इतका एन्जॉयमेंट व्हायचा. आणि दुसरी बात डेगेला जी धान लागायचा ना, मतलब धान बनवायचे राईस बघारी चावल ते त्याच्या खालती जाहीर सी बात आहे की गलती करप लागणारच. करप आता खाया ती पण करप मस्त. खायच्यासाठी पुऱ्या गावांची माणसं उभी आहेत. अगो मला थोडीशी करप. करप दे, हो, अगो मला माशाअल्लाह. जराशी दे, बेस अगो लागते बाय, काय. अगो फलाल, अगो बिस्तार. आता मी कुणाचं पर्टिक्युलर नाव नाही नाही. घेणार ते कोण चाहे की बुरा लागला नाही ऐसा काही ते नाही. अगो मला दे जराशी करप दे. आणि मग घरा डेगचं करप फाटलेलं पण असलो उडून फेकून टाकायचा, पण तर डेगेची करप आहे ना, डेगेची काही तेव्हा बातच माहिती काय अलग. मज्जा. आणि विवर्स पक्का बोलता आय एम व्हेरी शुअर की तुमच्या पण गावातल्या हकीकती झाले असतील. वाटते मला ऐसा का की अनकरीत सगळ्या गावातल्या न्यूची स्टोरी असतात. सही बात आहे. डेगेचं जेवण आहे, डेगेची चाय आहे, माणसामोर शौकाने चाय पिणार, शौकाने जेवण जेवणार. तेव्हा अशी आम्ही गंमत गप्पा केलेली आणि आणि बघा बघलेले होते दिस माशाअल्लाह. माझा काय बोलणं आहे सगळ्यांना की ह्याला गॅदरिंग बोलतात आणि काही पण आपल्या टायमात व्हायचा. आता लोक 11वी तालील म्हणजे हर चीज याने खिलाफत याने करत नाही मोप जण, पण आम्ही हो, लोक मीनाताई. करतो. आणि तुम्ही हो बऱ्याच जरा दिवसांनी बसला दिसला. तिकडे थंड्यावर जरा वारा लागतोय ना. दिलीप भाऊ नाही आता आम्हाला करमायच नाही. दिलीप भाऊ मुंबई गेले. कधी 20 तारखेला गेले. झाले होते मिळायला 8 दिवस झाले त्यांना ना जाऊन. असं काय आमच्या व्ह्युअर्सला हाय करा. मी पण गेलेली ती काल आली. असं तेव्हाच बोलते मीनाताई दिसत का नाही बरेच दिवसाशी. 8 दिवस गेली. बाकी कुशल मंगल ना सगळं. पोरींच्याकडे गेलेली, जायला नाही भेटत कधी. अच्छा पोरींच्याकडे गेलेली. हा बेबी आली होती. दिलीप म्हटले होते बेबी आली आहे म्हणून गेली ती. बघा दिलीप भाईची बहीण आहे, मानलेली हात बहिणीच पण चक्क्याच्या वरती हात माशाअल्लाह. आता बोलायची बात म्हणजे ही जी सगळं होते 11वी वयाची मोप काय होता म्हणजे कोणाच्या घरात बच्चा झाला ते काय बोलतात 5वी वयाची ना काय बोलतात पाचवी हर चीज. ते बोलण्याचा मतलब ही आहे की हर प्रोग्राम व्हायचे याने सुनता बोलतात काय खतना सुनतो खतना म्हणजे मोप सारे हात ऐसे त्यातला माणसं एन्जॉय करायची. आणि मोस्टली कैसे आहेत ना माईकला स्पीकरला गीत ऐक्या मिळायचे शादीला हर प्रोग्रामला. चाहे रमजान महिनो असो, रमजान महिन्याच्या ज्यांनी रोजे ठेवला रमजानचे ते त्याला हार तुरो काय करतात ती हार तुरो. आणि पोरींना जोतरतात काय करतात मेहंदी लावतात 27वीला मतलब 26 रोज जो त्या रात्रीला 27वी आणि जी पण आहे त्या रात्री तिला मेहंदी लागायची. जसं नवरी बनली आहे मेहंदी आहे आणि ईदेच्या दिसा जो तरतात. आणि मोप काही बक्षिसो आज मिळतात चालू आहे. रमजान ठेवणाऱ्या नवीन बच्च्याला. जी म्हणजे ती सगळं कशी म्हणजे बघायला ऐकायला आणि महसूस करा म्हणजे ह्या सगळ्या चीजेला मोप म्हणजे काय ते लम्हे होते. आणि ती किधर गे कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन इसलिए मैं कहता हूँ. ऐसा है ना इंसान फिरका परस्तीतला बटला गेलाय. हाँ हे फिरके हात ना त्याने इंसानच्या मनची इंसानियत खतम करून टाकलेली आता आहे. कैसा आहे इंसान इंसानला वलकय नाही आहे. ती एक जस्ट एंटरटेनमेंटच्या साठी ही सगळा रिच्युअल्स अशाचे आणि माणसं एक संगत गेट टुगेदरिंग करायचे. पण आता गेट टुगेदरिंगचा मतलब नावच कपलाय आहे. म्हणजे पहिले जेव्हा गॅदरिंग व्हायची ह्या सगळ्या जरियेनी माणसं मुंबईची सुट्टी काढून यायचे आणि त्यातला कसं आहे एक दुसऱ्याला माणसाची मुलाखत व्हायची. बिलकुल. आत्ता कसं आहे आत्ता वाटेला लागलेली आहेत माणसं. वाटेला म्हणजे व्हॉट्सॲपवर लागलेली आहेत. व्हॉट्सॲपवर दावतो देतात, घरा कोण व्हिजिट नाही करत. हां व्हॉट्सॲप वाटेला लागली ह्यासाठी बोलतात.
आणि पहिले कैसा माणूस बरोबर, अरे ते लेटरचा जमाना होता, 15 दिवसांनी लेटर मिलियाची, तरी पण माणसा येऊन मिलियाची ऐशे म्हणजे त्या टायमाची बातू आज. पण माणूस अवरा करीब होता त्या टायमात. ते ह्या टायमातला जितकी तरक्की झाली आहे ते माणसा लांब झाली आहेत. ते बघा, जरा गौर करा या बातूवरती. आणि मनशी माणूस कपलाय होय. माणसाला माणसाची व्हॅल्यू नाही राहिली आहे. आणि जो शादीच्या घरच्या घरातला हय आणि पुऱ्या गावांशी जर एक घर सुटते शादीची दावत द्यायला, ते त्यांना बिलकुल अफसोस पण नाही होत की अरे एक घर सुटलाय है ना, अफसोस पण नाही. पण पहिले काय होतं कणीच माहिती आहे, ती काही जण आपले कोण होडेकर ना, काय कोलतारकर, मुजावर आबा, हा, आणि आपलं हो लियाकतदा पण यायचे, हा, ते हुसैनी ना, लियाकत हुसैनी, आणि पोक्या मामू होते एक आमचे, माशाल्लाह, अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो. ते आणि ते आपले काय नाव त्यांचं, मुजावर आबाला पण अल्लाह ताला जन्नत नसीब करो. आणि निजामुद्दीन दादा होते, सगळ्यांची मगफिरत करो. असे 4 आमचे दावती होते गावातला, माशाल्लाह, गावात दावत द्यायचे. आणि जी घर बंद अशियाचा माहिती काय करियाचे, त्या घरातला कशी पहिले गजाचे वटे अशियाचे ना, मोस्टली सगळ्यांचेच गजाचे वटे अशियाचे, मतलब कटाकरे अशियाचे लाकडाचे. तर ज्या घराला कुलूप आहे, लॉक आहे, त्या घरातला इतकं डोंडो टाकियाचे. जसं आता मोठी जागा खुल्ली आहे ते मोठं डोंडो टाकियाचे, बारकी गजा हा ते बारके 2-3 डोंडे टाकून जायचे ना. तिकडे उभे राहून बोलायचे दावतेचा, कुणाच्या घरात फलाच्या घरात दावत आहे, घरवाले परदेशी सगळ्यांनी या. मी तो व्हिडिओ एक बनवणार आहे दावतेवरती, की एक प्रिटेंड करणार आहे, एक नाट्य रूपांतरण करणार आहे की ती लोक दावत कशी द्यायची. आणि आम्हाला जाम हसा यायचा, लहान होता होते आम्ही जाम हसी याची ते ऐकून की मज्जा यायची. आणि मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ धावियाची पुऱ्या गावातला दावत देतात, दावती आई देतात. माशाल्लाह तो जमाना मोह खूबसूरत होतो, माशाल्लाह. मोह प्यार मोहब्बत एक दुसऱ्याच्या दिलातला होती, मनातला होती. बोलतात ना, एक बोट जर कापलाय ते दुसऱ्या बोटाला दर्द येईल, तसा इंसान होता. एक घरात काही तकलीफ आहे ना, ती बाकीची 4 घरात धावून यायची त्या शेजारची घरा. पण आज बघतील बाजूने जातील. जर एक इंसान पाण्याच्या ग्लासला पण तडपते आहे ना, घोटभर पाण्याला, ते बाजूचं एक इंसान बाजूशी निघून जाईल, पण त्याच्या मदतीला उभा नाही राहणार. कुणाचा घर पण बंदत असला ना, पहिले जमान्याची बात बोलताय मी, याने आम्ही लहान होता तेव्हा पण ही सगळा चालियाचा कैसा होता कन्नो जी. एक घर जर बंदत असला ना कुणाचा, भले ती मातीचा घर होता जी, त्याला लाकडाचे दरवाजे, कटाकरे आणि खिडकीवर लाकडाचे असायचे, भाले बिले लाकडाचे असायचे, कौला असायचे. ते सगळी जण मदत कर्या यायची. कोण माती कालवते, कोण काय करते, लिपते, कोण म्हणजे हेल्पिंग हँड होते सगळ्यांची एक दुसऱ्याला. तेव्हा आवडे गडी शोधायची पण गरज नाही होती. माणसं गडी असायचे, पण त्याला मदतीला जे असिस्टन्स असतात ते सगळे आपले गावांची माणसं मदत करायची. आपला पण होता, हमदर्दी होती. ऐशीच मस्जिद बनवायला पण माणसासोबत ही करायची की पाणी लागतंय, पाणीची रिक्वायरमेंट असते, घरकाम करायचं असतं तेव्हा पाणी भरा रे, म्हणजे ऐशी मदत माणसं करायची. ती आता राहिलेली नाही. पण दुआ करा की अल्लाह ताला सगळ्यांची मोहब्बत वापिस आणो आणि सगळी मोहब्बत शिरो. आणि माझा हीच बोलणं आहे की रिटायर्ड पर्सन साथ ते गावात या, गावात येऊन राहा. अहो याच्या आधी जरा लाईटीवाल्याला मिळून या, आम्हाला लाईटीने बॉम्ब लावला नाही. आता पण बघा लाईट नाही, मग मी आलोय बाहेर. पण बघा ऐसा काही नाही, लाईटीचं पण बंदोबस्त होईल, सगळं होणार आहे. आणि बघा पुराण्या जमान्यात सगळी परेशानी लाईटीची नाही सण्यावर जैफ लोक होती, ती घासलेटच्या बत्तीत आपली जिंदगी कशी काढली. तेव्हा पण ती खुशवक्ती त्यांना होती. त्यांनी नाही काही शिकायत केली की लाईट नाही ती नाही, ऐसा नाही. लाईट आहे अल्हम्दुलिल्लाह, पण थोडंसं काही प्रॉब्लेम आहे तो येते. गावात राहता होते ती आपल्याला हल कर्या पडते, म्हणजे सबर कर्या पडते. कारण झापा पडतात, झाडा पडतात, ठैनी पडतात त्या वायरीवरती. तो पण मसलो हल होणार आहे, कारण जमिनींशी सगळं केबल लागलेले आहेत. याच्या पुढे इन्शाल्लाह 1-1.5 वर्षात ती पण खतम होणार आहे प्रॉब्लेम्सचा. ते गाव आपलं सोने पे सुहागा होईल. ते टेन्शन घेऊ नको. या इन्व्हर्टर लावा आपल्या घरात. आणि गरम होत असेल ते आपले बाहेर समुद्र आहे, आपला आवरा मोठा कोलतारचा बीच आहे, पंचनदीची खाडी आहे, कोलतार पंचनदीची. सगळ्याकडे खते पण पैसा, साफसफाई आहे, मस्त वारो लागते, काय पंख्याची गरजच नाही. माशाअल्लाह. अल्लाह सगळ्यांना बेस्ट ठेव. काही बोलिया काय तुला आणखी?
बोलिया गेलो ते काही 4 तास पण कमीच पडतील विवर. हिला ते काय बोलिया मोप पाहिजे, त्यातून काही डाऊट नाही. आता बघा मला स्वतः बोलिया बोलतात आणि नाही. बोलतात हिला बोलियाचं वय. नाही तू बोलतास ना बोलिया ते मी बोलकी आहे ना विवर, सगळ्यांना माहिती मी किती बोलकी आहे. बोल 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 बोलिया पाहिजेच ना. अरे बोल वगैरे असे सगळे आमच्या इकडे फेस्टिवल्स होयाचे. आमच्या गावातल्या महामुशाई दाबाचो हुरुस पुरुष मोठ्या धूमधामशी होयाचो. मी टाकलेलो आहे बघा म्हणजे व्हिडिओवर काय बघा. आज तुम्ही आमच्या चॅनलवर चॅनलवर जावा, जाऊन बघू visit शकता करा. वाव. आणि गावांचा एक आणि एक माणूस जी मुंबईला बसलाय, जी गल्फला आहात, अब्रॉड वगैरेला सगळी आहात, ती सगळी सुट्टी टाकायची. 2-2 महिने आधीशी सुट्टी अप्लाय करायची. काय की आता फरवरीला हुरूस येणार आहे, तर डिसेंबरपासून सुट्टी अप्लाय होतात. आणि हुरसाची भले 2-3 दिवसाची सुट्टी आहे. आज हुरूस झालं, सकाळी जेवण झालं, जेवले की तिसऱ्या दिवसा निघाले, चौथ्या दिवसा एरोप्लेन. ऐशी मतलब मज्जा गावकरी घियाचे. आज पण अल्हम्दुलिल्लाह त्या हुरसाला मोप माणूस येते माशाअल्लाह. आयसो गाव तुम्हाला अख्ख्या वर्षातून इतकी भीडभाड दिसणार नाही आपल्यापैकी, पण हुरसाच्या महामुनशाहीचं हुरूस खास करून माशाअल्लाह हर माणूस येते. आणि नाही पण आईला तरी मी हुरसातला बघतात सगळ्यांचे व्हिडिओ कॉल चालू असतात. त्यांची फॅमिली त्यांना घेऊन व्हिडिओ कॉल चालू ठेवतात की बघा हुरूस चाललोय. पण जातशी आमचं कोकण की दुनिया चॅनल आयलोय, सगळ्यांची तकलीफ आम्ही दूर केला. ते बोलतात समोरची माझा की आपल्याला घ्यायची गरज नाही, येईल कोकण की दुनियावर. हां, तर त्यांच्या तकलीफ आम्ही सगळे बघून सोचला की पुरेपुरे व्हिडिओज आमची प्लेलिस्ट असते. महामुशे दाबाची हुरूसचा बोला किंवा सुलेमान शेख आबाच्या हुरूसचा बोला, प्लेलिस्ट आम्ही बनवतो. का की मोठं असते ना ही मोठा असते, मतलब संदल एक 2-4 घंट्याचा असते. ते त्यातला आम्हाला काय एक व्हिडिओ नाही बनत, 5 व्हिडिओ बनतात. 6 व्हिडिओ आमचे जातात. तर आम्ही प्लेलिस्टला ते व्हिडिओ अपलोड करतो. आणि गावाचं जो पण माणूस शौकीन आहे, जो ज्याला हमदर्दी मोहब्बत आपल्या गावाशी आहे, प्यार आहे, तो त्या प्लेलिस्टवर जाऊन ते व्हिडिओज बघतात, कॉमेंट्स करतात. तेव्हा तुम्हाला पण व्ह्यूवर्स बघायचं आहे ते आमच्या व्हिडिओवर जावा, चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट व्हिडिओजला जावा आणि तुम्ही आमचे बघा व्हिडिओज बघा. आमच्या गावात हुरूस कसे होतात, मग मजा येते. कोलतार गाव बघा इतकं फेमस गाव आहे माशाअल्लाह. आज त्यातला म्हणजे मी पहिल्याची बात बोलताय, कारण मला थोडी माणसं मिळलेली आहेत मुंबऱ्यातला, ज्यांनी म्हणजे ते दुसऱ्या गावाचे जसे उमरगड आहे, मोप जाग्याशी माणसं म्हणजे एक 20-25 गावांशी माणसं आपल्या इकडे. नवनिहाल अंजुमन, काय नाव, पुरं नाव काय? नवनिहाल अंजुमन नाही ती अंजुमन नाही, नवनिहाल आमची इकडे स्कूल होती. हां, ते त्यातला माणसं येऊन पडियाची इकडची पडून गेलेली आहात आणि घरा घेऊन मतलब स्टडी करायची. काय माणसं समजतात, कोकणी माणसं कशी बात करतात ती माणसं समजावून बोललेला बेस ना हो. ते आयसो गाव होतो आणि आज ती खाली पडलाय. आणि आमची स्कूल जी आहे उर्दू स्कूल 7वीपर्यंत होती, ती पण बंद पडलेली आहे. मोप अफसोसची बात है, माणसंच नाही ते स्कूल कशी खुली रे. अल्लाह रहम करे हम लोगों पर, अल्लाह हम सबों को हिदायत दे. जो भी दूर हैं गांव से, अल्लाह उन सबको करीब लाए. हम अल्लाह से ही मांग सकते हैं क्योंकि अल्लाह ही हिदायत देने वाला है. तो अल्लाह जो कर सकता है वो कोई नहीं कर सकता, उसके मुकाबिल कोई नहीं खड़े हो सकता. तो हम सब अल्लाह से ही मांगते हैं. और एक बार किसी ने अपने माइंड में बिठा लिया तो लाजिम गांव की तरफ रुख करेगा, चाहे वो बीमारी से भी लड़ेगा. और बीमारियां क्या है यार, बीमारी बोलते एक दिन तो मरने का ही है. हाँ, वो डॉक्टर हो कोई नहीं बचा सकता. टाइम लिखा है तो जाना ही है. हाँ, बस अल्लाह से दुआ करते रहिए कि अल्लाह ताला सेहतमंद रखे और हंसते खेलते बोलते ना इस्लाम ईमान पे अपना ख़ात्मा करे हमारा. हाँ, ताकि हम सीधे, क्योंकि सिरातुल मुस्तकीम के रास्ते पे चलते हुए हम इस दुनिया से गुज़र जाएं तो वही हमारे लिए बहुत अच्छा होगा, हमारा मकाम बुलंद होगा वहाँ. तो फिर अलविदा लेते हैं कन्नू. पोट भरला. तुमच्या गावाची तितकीच नॉलेज आहे. तुला आणखी ते बोल मोपका हे बोल याला. पण माणसं कंटाळतात, भंडार आहे. लांब व्हिडिओ बघूया माणसं कंटाळतात. त्यांचा व्हिडिओ आहे नक्की बघतील. बोल. स्कूलचा दौर होतो आणि आमच्या संगती नाही याचा जिल्हा आहे, पण स्कूलच्या दौरला कसा होता, मी माझी स्कूल फुल प्रायमरी उर्दू स्कूल कोलतर आहे. व्हिडिओ नाही शॉर्ट अपलोड केलो आहे व्हिडिओ, तो तुम्ही जाऊन बघू शकता. वाव, स्कूलच्या दौरला ऐसा होता, जनाब मजिस्ट्रेट आम्हाला
मोहम्मद हनीफ जनाब जालेगर फ्रॉम कर्नाटका ते आमचे जनाब होते. विजापूर येस बिजापूर. तारला विजापूर. बघूनच वाटते ह्या कहावतीच्या पुढे विजापूर लावले आपल्या गावाला. सॉरी ऐसा काही नाही मिसगाईड. तर बात अशी आहे की इतके स्ट्रिक्ट होते आमचे जनाब. मी तर पढाईतला क्लेवर होतो माशाअल्लाह एक नंबर सुपर. तरी पण भीती वाटते याची. तुझ्या बोलण्यावरती समजत येत असेल तू किती क्लेवर होतीस. येस तरी पण मी घाबरली याची त्यांना. होमवर्क कम्प्लीट खर्च पण क्वेश्चन केले की जनाब 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 मी पूरे. मग जनाब बोले अरे पूरी क्लास में खाली कनीज ही है जो मेरी बातें सुन रही मेरा लेक्चर सुन रही है. तुम लोगों के दिमाग में क्या भूसा है ये है वो है. ओके ठीक आहे माशाअल्लाह. ते तरी पण भीती वाटायची जनाबला बघून. त्याचा वाटायचं आता जनाब मारतील. अरे पण फुकट का मारतील फजूल का मारतील. पण तेव्हा बचपन आहे ना दिमाग नाही ना तेव्हा राखा की जनाबची छबी कशी बनलेली की जनाब मारतात. हात असे लाल लाल होतात छडीने मारून. आणि तेव्हा काय शिमटी मतलब निंगरीची काठी. निंगरीच्या काठीने झोडियाचे जनाब. हो जरा लेट जाईल काय. आणि मग रिसेस व्हायच्या टायमात जनाब जनाब बोलायचे क्या हुआ तुम्हारी उंगली को बताओ. जनाब भीत बोलियाचे जनाब अरे क्या हुआ उंगली को. अशा सगळं बाती होते. त्याच्यानंतर स्कूलच्या दौरवर कशी पोरगी लोक जास्त नॉटी असतात. स्कूलला जायला त्यांना कंटाळलो तर खाडो करायचे. आता होयाचं काय जनाब जेव्हा अटेंडन्स लावायचे हाजिरी बुक STD जरा थांबा. आपली पोरं असतील. ते रामप्रभाला उतरतील इकडे नाही उतरणार. ते आपल्याला बघले नसतील तर उतरतील. दिसतच नाही हात काय माहिती. आपण मुल्ला आहेत काय. तर पोरा जर स्कूलला याला कंटाळो केले आणि त्या दिसा खाडो केले स्कूलचं ते त्यांची मग शामत आहे. शामत आयशी की बाकीची 4 पोरा त्यांना लायाची जाओ उसको लेके आओ. खींच के लेके आओ. खींच के नाही लिडा के लेके आओ. आता लिडा के म्हणजे कैसा एक जण 2 हात पकडेल एक जण 2 पाय पकडेल आणि डोल डोल करून लोलवत आणणार. त्याच्यानंतर एक जण त्याचा बॅग घ्यायला हवे ना असिस्टंट. आणि मग काय 3 तरी पोरात धारियाचे जनाब 3-4 अशी पोरा धारियाचे. तरी पण तो शैतान पोर हात पाय मारून जामनी ढोलियाचं पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट पांढरी टोपी ती मातीत भरियाचो आणि गाढवासारखं लोलं धावत जायचो घरा. तरी ती पोरा बदियाची नाही का की जनाबचं हुकूम आहे जनाब टार करतील या हिसाबाने. आणि मग त्याला लोलवत स्कूलला आणून जनाबच्या. आणि मग परत तो काही सुटलोय नाही आहे. मग जनाबचे फटके खाया तो तैयार आहे. परत आधे दिन मुर्गा बनके बाहेर खडे रहो झुक के बो करके मुर्गा बनके म्हणजे त्याचंही पनिशमेंट आहे. मुर्गा झुकेगा ना. हां आणि मग तो मार पण खाईल आणि मुर्गा पण बनेल. त्याच्यानंतर हाफ डे त्याचे हातच गेलो. त्याच्यानंतर मग तो जिया घरात जाईल जेवण वापस नाही आलो की पुन्हा त्याच्या संगत तीच करणार. त्याला गणित कच्चा होता. मग त्याला ही बेस माहिती होता की हनीफ जनाबात आमचे सोडणारे नायात. त्याच्यानंतर हनीफ जनाबच्या आधी आमचे मी 1st स्टँडर्डला होतो. आमचे टकलू जनाब होते. टकलू जनाब आय मिस टकलू जनाब व्हेरी मच. कारण मग प्यारे होते ते माशाअल्लाह. म्हणजे ते टकला होता. आता ते टकला होता गोरे गोरे होते. आय थिंक ते तिकडचे होते लाटवण नाव बोल आम्ही शेख जनाब बोलायचे आणि टकलू जनाब पण बोलायचे. पाठीमागचे टकलू जनाब बोलायचे. ती येडव्याची टिंगल उडवायची आदत जाणार नाही. नाही पण आम्ही नाही नाव बिव ठेवला. त्यांना पता नाही कसं टकलू जनाब नाव पडला. गोरे गोरे होते बामणासारखे माशाअल्लाह आणि त्यांचा फुल टाकला होता. पण मोप स्ट्रिक होते. मला मोप लाईक करायचे. स्वीट छोटी छोटी पापा होतो ना. त्याच्यानंतर एक पेटकर जनाब होते हाड एकदम. ते कच्चे होते लाटवणचे होते. पेटकर जनाब आमचे होते. आणि माशाअल्लाह पेटकर जनाब पण मोप स्ट्रिक होते. त्याच्यानंतर मग आमचे हनीफ जनाब आले. त्याच्यानंतर मग आम्ही
मुंबईला गेलो उडणचू शिकायला. गेलो, चला. उडणचू मग नंतर काही जना बैले पण ते जना पैसे ना होते कडक ना तुला काय माहिती, तू काय यायचीस मग? नाही ते आमची भावंड आहात ना, आमची मामाची चाचाची पप्पूची पोरा टारा बारकी बारकी शिकी याची ना ती तिला त्याला पाच बोटा सारखी नसतात. हा, ते आता पोरांना बहुत प्यार वगैरे काय करायचे. मोल जायलोय. हा, जी. अलविदा घ्या आणि दुसऱ्यांदा नेक्स्ट डे ला काही पण तर दाखवा तुम्ही. विवर्स आज माझं असं मन जायला की आमच्या विवर्सशी जे आमचे कोकणी भाई खास आहात, बात. मराठी भाई बंधू आहात, आमचे वगैरे मतलब कोकणाच्या बाहेरचे पण भाई बंधू आहेत, त्यांना आमची का थोडी स्टोरी दाखवी ऐकवी, आम्हाला पण थोडा बेस वाटेल. स्टोरी मोप आहे आपल्याकडची, Story कवा मोप खतम आहे. नाही आणि होणार. कन्नो जवळ ते मोपूच असते. अल्हम्दुलिल्लाह फुल टाइम पास. तो मिलते हैं फिर अगली वीडियो के साथ. टिल दैट अल्लाह हाफिज. हाँ, टेक केयर ऑफ योर सेल्फ. Bye bye. अल्लाह हाफिज.